नमस्कार. माझा आजचा विषय आहे संघर्षातून यशाकडे, अर्थात यशाची गुरुकिल्ली. आपलं जीवन कसं जगायचं, आपलं जीवन कोणासारखं जगायचं. ऐका, परदेशामध्ये ज्या ठिकाणी भूकंप जास्त होतात त्या ठिकाणी लाकडाची घरं असत, लाकडाची घरं असतात. दारं, खिडक्या, छत सर्व लाकडाचं. एक घर जीर्ण झालेलं होतं आणि त्या घर मालकाला जीर्ण झालेलं घर पाडून नवीन बांधायचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांनी 2 मजूर लावले, 2 कामगार लावले. ते 2 कामगार ते घर पाडीत असताना एका कामगाराच्या लक्षात आलं की 2 लाकडाच्या फटीत पाल अडकलेले, त्या पालीच्या शेपटीतून खिळा गेलेले. आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? अहो, पण ती पाल जिवंत आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? अहो, पण ते जुनं घर, जीर्ण झालेलं घर 5 वर्षापूर्वी बांधलेलं होतं आणि त्यावेळेला ते जुनं घर बांधत असताना एका कामगारानं घर बांधत असताना खिळा ठोकताना 2 लाकडाच्या फटीत एक पाल अडकलेली होती. त्या पालीच्या शेपटीतून खिळा गेलेला होता 5 वर्षापूर्वी. आणि ती 5 वर्ष पाल एका ठिकाणी स्थिर आहे, हलू शकत नाही, तिथून कुठे जाऊ शकत नाही, स्थिर आहे. मग ती पाल जिवंत राहिलीच कशी? जे दैववादी आहेत ते काय म्हणतील? दैवी चमत्कार, दैवी चमत्कार. दैवी चमत्कार वगैरे काही नाही, लक्षात ठेवा. तो कामगार त्या ठिकाणीच बसला आणि त्या पालीचं निरीक्षण करू लागला. जी पाल 2 लाकडाच्या फटीत अडकलेली आहे, तिच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे, तो निरीक्षण करू लागला. त्या कामगाराच्या लक्षात येतं 2-3 तासानं दुसरे पाल येते आणि जी अडलेली आहे, नडलेली आहे, दुःखात आहे, निराश आहे, जिच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे, त्या पालीला ती दुसरी पाल जवळ येते आणि तिच्या तोंडात अन्न घालते, अन्न देते. पुन्हा तीच पाल मदत करणारी पुन्हा 2-3 तासांनी येते, जी अडलेली, जी नडलेली, जी दुःखात आहे, जी निराश आहे, जी वैफल्यग्रस्त आहे, जिच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे, तिला पुन्हा तिच्या तोंडात अन्न देते, अन्न घालते. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, जवळ 5 वर्ष मदत करणारी पाल अडलेल्या पालीला, जिच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे, त्या पालीला मदत करीतच असते. अजून जर ते घर पाडलं नाही तर मदत करणारी पाल अडलेल्या पालीला तळहयात मदत करणारच आहे. मदत करणाऱ्या पालीला कदाचित ही ओवी माहीत नसावी. जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, तेथेची देव जाणावा. ही ओवी कदाचित मदत करणाऱ्या पालीला माहीत नसावी, परंतु वर्तन कसं आहे, तिचं वर्तन कसं आहे, आचरण कसं आहे, संतांनी दिलेली शिकवण, संत तुकारामांनी दिलेली शिकवण, श्रीकृष्णाने दिलेली शिकवण, श्रीकृष्ण गरीब सुधारण्याला मदत करीत असत. ही शिकवण त्या पालीनं दैनंदिन जीवनात अंमलात आणलेली आहे, आचरणात आणलेली आहे. लक्षात ठेवा,
त्या पालीचं, मदत करणाऱ्या पालीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. कोणतं पहा. मदत करणाऱ्या पालीनं कधी उपास तापास केली नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी मंत्रतंत्र केला नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी नवस केला नाही. मदत करणाऱ्या पालीनं देहदंड देऊन, तपश्चर्या करून देहदंड शरीराला दिलेला नाही, शरीराला त्रास दिलेला नाही. मदत करणाऱ्या पालीनं मोक्ष मिळण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधले नाही. मदत करणाऱ्या पालीनं कोणत्याच देवाची पूजा अर्चा केली नाही, नामस्मरण केलेलं नाही, नाना देवतांची पूजा केलेली नाही. मदत करणारी पाल कोणत्याच तीर्थयात्रेला गेली नाही. परंतु वर्तन कसं आहे, संतांनी दिलेली शिकवण, देवानी दिलेली शिकवण दैनंदिन जीवनात अंमलात आणलेले, आचरणात आणलेले. मदत करणारी पाल पुण्यवान आहे, तिच्या पदरात पुण्यच पडणार आहे. मग जर हे पालीला जमू शकतं तर तुम्हाला का जमू नये, मला का जमू नये, तुम्हाला का जमू नये. आपण सर्वांनी पालीचा आदर्श घ्यायला हवा, पालीसारखं आचरण करायला हवं, वर्तन करायला हवं. आपण ही दुसऱ्यांसाठी मदत करायला हवी. लक्षात ठेवा. धन्यवाद.